नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजलेत सकाळचे 7 आणि आता आपण जातोय कोल्हापूर। आपलं काय ते महालक्ष्मी असं काय नाही काय ते ठिकाण आहेत, ते सगळे ठिकाणं करायला आता आपण जात आहे। आता आपण ओमनीने जात आहे, माझा भाऊ मी तयार झालेलो आहे। अजून मम्मी मावशी आणि दीदी निघतायत आता घरातून। तर आता आपण ओमनीत जाऊया आणि बसूया। तर मित्रांनो, आता मम्मी सोनी आणि मावशी निघाली। तो बघा हा विगू आहे, भाऊ आणि बाबा गेले गाडी। मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे, आता आपण गाडीत आहे। आता तिकडे आपण पोहोचलो की तुम्हाला मी भेटतो आणि सांगतो ते कसं आहे। आता गाडीत आहे। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे अनुस्कुरा घाटावर। तर तुम्हाला दाखवतो केळडी कशी असतात ती। म्हणजे हे बघा, अशी एकदम अशी जवळून जवळून जातात। थांबा ती बघा, हे बघा एवढी माणसं आहेत तरी पण त्यांना काय नाही। हे बघा हातातून पाव घेतात। हो कशी बसतात बघा। हा बघा, हा अनुस्कुरा घाटाचा अख्खा व्ह्यू आहे। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे कोल्हापुरात आणि आता आपण जातोय मंदिरात। तर महालक्ष्मी मंदिरात जातोय। आता दीदी वगैरे पुढे गेले, तर मागून भाऊ मम्मी आणि बाबा चालतायत। तर चला तुम्हाला आता मंदिर दाखवतो। तर चालत जायचंय पुढं, चला दाखवतो। हे बघा, आता देवीची ओटी भरायसाठी आता इथं ओट्या घेत आहेत। हे बघा हे सगळं दगडाने बनलेलं आहे मित्रांनो। हे बघा जुना हे दरवाजा आहे। तिकडून मंदिर आहे। तर चला आता पटकन ओटी घेऊया। अजून आपल्याला 2 ठिकाणं फिरायचे आहेत। तर मम्मी ओटी घेत आहे, मग आपण देवळात जाऊया। हे बघा हा बाहेरचा व्ह्यू। तापे आंबोळी वगैरे हे सगळं हे खायचं, ते खेळण्याचं आणि तिथून प्रवेश आहे वाटतं। नाही, तिकडून आहे। ते बघा देवीचं मंदिर, हे बघा आपल्या समोर आहे ते देवीचं मंदिर आहे। आता आपण मंदिराच्या आत एंटर करतो। बघा मित्रांनो, पण आता मंदिराच्या आत एंटरच करतो। ही बॅग चेक करायची मशीन आहे। हे बघा हे बघा हे मंदिर आहे। हे बघा मंदिर बघा। मित्रांनो, आता आपण हे सगळं पूजा वाटतं। हे बघा ही पालखी आहे देवीची। आणि आता आपण दर्शनाच्या लाईनीत आहे। मित्रांनो, गर्दी बघा कसली आहे। ही बघा मित्रांनो, आता आपण ज्योतिबाला आलेलो आहे आणि माझ्या मागं आता ते मंदिर आहे। तर चला तुम्हाला दाखवतो मी नंतर। आता आपण गाडीतून उतरलेलो आहे आणि आता माझ्या पुढे ते गुलाल वगैरे आहे, कारण इथं ज्योतिबाला जास्त करून गुलालच उडवतात। थांबा दाखवतो। बघा मित्रांनो, इथं नारळ आहे आणि हे गुलाल आहे। ते बघा ते मंदिर।
इकडे आहे बघा. हे इथं पार्किंग एरिया आहे. हॅलो गाईज, हॅलो मित्रांनो, आता आपण मंदिरात जातोय. बघा कसं गुलाल बघा. हे मंदिर आतमध्ये बघा कसली दुकानं आहेत, खायची आहेत, खेळण्याची आहेत. आतमध्ये गुलालच गुलाल. आज एवढा नाही, रोज असतो. मित्रांनो हे बघा दख्खनचा राजा. ते बघा दख्खनचा राजा. ती बघा तिथं लहान पोरांसाठी ट्रेन पण आहे. चला हे बघा, आता आपण कोल्हापुरात आहे म्हणून तर तुम्हाला सगळ्या अशा कोल्हापुरी चप्पलात बघायला भेटतील. दख्खनचा राजा बघा आणि ही लहान पोरांची ट्रेन बघा. मित्रांनो आपण दख्खनचा राजा येथून आत आलेलो आहे आणि आपल्याला हे तर देवाचं सगळं बघायला मिळतं. बघा इथे घंटा वगैरे आहे. हे अगरबत्ती लावायचे स्टँड आहेत सगळे. हे पण अगरबत्ती लावायचे. हे निरंजन आहे आणि ते हे करंडा आहे. हा सगळ्यात मोठा. आणि हे बघा हे आपल्याला सगळं. मित्रांनो आता आपण बघूया. बघा इथं ज्योतिबांचे फोटो वगैरे आहेत. मित्रांनो आता आपण मंदिरात आलेलो आहे. मागून मम्मी आणि मावशी येत आहेत, भाऊ पण आहे. बाकी बाबा वगैरे सगळे पुढे आहेत. हे बघा माकडं बघा मित्रांनो. माकडं बघा बघा. हे सगळं गुलालाने भरलेलं आहे. हे ज्योतिबा यांचं मंदिर बघा. सगळं गुलालाने भरलेलं आहे. हे बघा माकडं बघा. तर चला तर तुम्हाला ज्योतिबा यांचं मंदिर दाखवतो. आता आपण दर्शनाच्या लाईन बघा कुठपर्यंत. बघा ह्यांची तर मस्ती सुरूच असतं. 10 रुपये पाकिट आहे. गुलाब खोबरे 10 रुपयेला. गुलाब खोबरे घ्या. हे बघा आता सोडू नका. त्याला दर्शनाला जायचं. आपण दर्शनाच्या लाईनीत उभे आहेत. तर मित्रांनो आता आपण ज्योतिबाचं दर्शन करून आलेलो आहे आणि आता आपण कारमध्ये जातोय. आतमध्ये अख्खा गुलाल लावला आहे बघा सगळं. आता आपण कारमध्ये जातोय. चला जाऊया. बघा थोडं खेळण्याची, पेड्याची वगैरे हीच सगळी दुकान आहे. पाव किलो सगळ्यांनी कसं घेणार. एक कलर आहे लावायचे. हा बघा पेढा पण टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे. तर आता आपण ज्योतिबावरून आलेलो आहे. आता आपण गाडीत आहे. तर हे बघा तो गुलाल लागलाय ना, तो आता दाखवतो. सगळ्यांचा लागलाय. थांबा हे बघा मित्रांनो. हा बघा
मित्रांनो, मी आपल्या व्हिडिओला आता एंड करतो. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ? आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत